तर गाईज आता मी भावरा फिरत होतो खाली आणि हे बघ काय झालं, चुकून टी व्हीला लागलं आहे माझ्याकडून. आता मम्मी तर मला जाम मारणार आहे. तर आता बघूया काय होतं मम्मी आल्यावरती. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. तर काय त्याचं संध्याकाळचे 6 वाजलेत बघू शकता तुम्ही. आणि आता मी कॉलेजमधून घरी आलो आहे आणि 4 दिवसापासून मी ब्लॉग नाही बनवला, कारण का कॉलेजमधनं घरी परत कॉलेज घरी असं करत करत मला टाईमच नाही भेटत आहे ब्लॉग बनवायला. तर काय आज मी चालू करतो आहे ब्लॉग, बघूयाच काय चांगलं कॉन्टेंट भेटतो का. कॉन्टेंट भेटलं तर तुम्हाला तुमच्यासाठी हा ब्लॉग टाकेनच मी, तर तुम्हाला तो नक्कीच आवडेल. चला काय ब्लॉगला एन्जॉय करा. तर गाईज आता बघा काय लागला नाही टी व्हीला. मी मम्मीसोबत प्रँक करणार होतो, मम्मीसोबत प्रँक करणार होतो बघा. टी व्हीला काहीच झालं नाही, मम्मीसोबत प्रँक करणार होतो. नंतर मला आठवलं की टी व्ही आमची म्हणजे टीमची आमच्यावरती काच आहे, तर टी व्हीला काही होऊ शकत नाही. तर हा प्रँक तर माझा फेल झाला. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो थांबा काय करतो. हे बघा हे घेतलंय मी. बघू शकता तुम्ही टी व्हीला काही होत नाही, माझा तर पोपट झालाय. तर दुसरा कुठला प्रँक असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बोला मला. तर हा प्लॅन तर आता माझा फेल झालाय. मी हे लावलेलं बघा, ते वॉलपेपर असतो ना एक टाईपचा, वॉलपेपर टाईपचा असतो काहीतरी, ते लावलेलं मी. नंतर बोललो की मम्मी उद्या प्रँक करे, माझं कॉन्टेंट बनेल, पण कॉन्टेंट काय तर बनणार नाही, कारण का मम्मीला लगेच समजेल की टी व्हीच्यावरती काच आहे तर टी व्ही फुटू शकत नाही. तर चला काय आता काय पोपट झालंय. गाईज आता मी बाहेर आलेलो आणि माझा टी शर्ट तुम्ही चेंज बघू शकता, कारण का माझ्या चाय पिताना चाय पडली आणि तुम्हाला काहीतरी दाखवतोय मी, तर तुम्ही बघा. ते बघा गायची तर कोण दिसत नसेल तुम्हाला, आता बघा. अरे वा गाय भूत दिसतोय एकदम खतरनाक. बघा भावडा आहे माझ्या हातात आणि किती दिवसांनी फिरवतोय मी, तर बघूया फिरवायला येतं का. फिरलाय गाईस, फिरलाय. गाईस आता मी माझ्या चाळीच्या कोपऱ्यावरती आलोय आणि जेवण वगैरे झालंय, हे बघू शकता. पूर्ण इकडे अंधार आहे, काळोख आहे. तिकडे चाली आहेत आणि हे सगळे पूर्ण इकडे जंगल आहे, तिकडे पण चाली आहेत थोड्या. आणि गाईज एका मित्राला बोलवलेलं, हा बघा आलाय. जेवलास? काय जेवलास? काय मच्छी? इकडे तिकडे कुठे चाललायस? येतोय मास घ्यायला गेलाय. त्याला ब्लॉग मध्ये यायचं नाही, त्याला ब्लॉग मध्ये राहायचं म्हणून तो मास घ्यायला गेलाय. थंडी लागते गाईज म्हणून मी स्वेटर घातलंय जरा. काय करतोय? मित्राच्या स्टोऱ्या बघतोय. बघा आलाय चोर, कुठला चोर. आयडम. चला गाईज जाऊया आता, फिरूया जरासं रात्रीचा. बघा क्रिकेटचा पिच बांधलाय. सावध राहा माझ्यापासून, पाकिट मार, फोन मार, सगळं करतो. सावध राहा गाईज, सावध राहा. तर गाईज मी मध्ये बसलेलो आणि हे बघा माझ्या जवळ येऊन बसलेले. या या पोटात पिल्ले आहेत तिच्या, गेली. तर काही चला ते बसून जरा टाइमपास करू, नंतर जाऊन झोपूया आपण. चला. तर हा गाईज ते बसून मला आता आठवलं की आपल्या कॉलेजची उद्या गॅदरिंग आहे, तर त्याचा ब्लॉग मी उद्या सकाळी स्टार्ट करेन आणि उद्याचा ब्लॉगमध्ये फुल मजा येणार आहे. तर उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी आजच्या ह्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर उद्याचा ब्लॉग तुम्हाला दाखवीनच, नक्कीच मस्त होणार आहे. टीचर लोक तर आम्हाला बोलत होते की
आतमध्ये व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढायला म्हणजे अलाउड नाही, तरी पण बघू काढायला भेटलं तर भेटेल, म्हणजे मी तुम्हाला दाखवेनच. तर गाईज आता रात्रीचे 11 वाजलेत आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, जायचं आहे गॅदरिंगला, मग लवकर उठायचं आहे. थंडी पण खूप असते गाईज. हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नसेल, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स सो मच वॉचिंग.